नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यात नवले ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. 2 कंटेनरच्या या अपघातामध्ये एक कार देखील सापडली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याचं तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. या अपघातानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 2 कंटेनरमध्ये धडक होऊन हा अपघात झाला. त्यानंतर मोठी आग लागली. ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नवले ब्रिजवर झालेल्या या अपघातानंतर एकच धांदल उडाली. अपघाताच्या सुरुवातीला 5 जण ठार झाल्याची माहिती होती, पण आता हा आकडा वाढून 7 झाल्याचं सांगण्यात येत आहे. नवले पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेनं वाहतूक वळवली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचं काम देखील सुरू आहे. पुणे बंगळुरू हायवेवर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कंटेनरला आग लागली. कंटेनर खाली अनेक गाड्यांचं नुकसान झालंय. या अपघातात 2 कंटेनरमध्ये एक कार अडकली. त्यात काही लोक होते, त्यांनाही बाहेर काढण्याचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं. या कारला देखील आग लागली आहे. कारचा या अपघातात पूर्णपणे चुराडा झालाय. याशिवाय अन्य गाड्यांनाही याचा फटका बसलाय. 2 कंटेनरमध्ये धडक झाली, त्यानंतर आग लागली. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती पहिल्यांदा हाती लागली. मात्र ट्रकचा ब्रेक फेल झाला होता असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. त्यानंतर हा ट्रक पिकअपला जाऊन धडकला. त्यात पिकअप उलटला. त्यानंतर कंटेनर अनेक गाड्यांना धडकत पुढं आला आणि मग कारवर आदळला. क्लीनर तर गाडीतच त्या ठिकाणी पूर्णपणे जळाल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.